तर यूट्यूबर्स खरंच इतकं पैसे कमवत आहेत का? म्हणजे घरातूनच यूट्यूबवरती काम करून आपल्याला इतके पैसे कमवता येतात का? तर हा प्रश्न माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये फिरत होता आणि त्यामुळे मी आज घेऊन आलेली आहे भाग नंबर 2. कारण भरपूर असे यूट्यूबर्स होते जे भाग 1 मध्ये आपले कव्हर नव्हते झाले आणि तुमचे भरपूर असे कमेंट्स आले होते की यांचा इन्कम किती आहे, त्यांचा इन्कम किती आहे. तर त्यामुळे जे काही राहिले होते तर ते 10 जे आहेत तर ते मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे आणि त्यांचा जो इन्कम आहे युट्यूबचा तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर युट्यूब एक असा प्लॅटफॉर्म आहे की जो सध्या खूप जास्त रॅपिडली ग्रो होतोय आणि इकडे तुम्हाला भरपूर जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. तर त्याचसाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून हा जो पार्ट आहे तर तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच स्टार्ट करूयात आपला चॅनल नंबर 1 जो की आहे सुवर्णाज व्लॉग. तर तुमचे भरपूर रिक्वेस्ट होते की मॅम या चॅनलचे किती इन्कम आहे तर ते सांगा. कारण या चॅनलला जर तुम्ही बघायला गेलात ना तर लाखामध्ये व्ह्यूज आहेत. यांचे जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते आहेत 4.23 लाख. पण व्ह्यूज जे आहेत ना तर ते प्रत्येक व्हिडिओला त्यांचे चांगले आहेत. म्हणजे 70, 80, 90 हजार किंवा 1 लाख असे व्ह्यूज प्रत्येक व्हिडिओला आहेत. तर या चॅनलचा जो मंथली एस्टिमेटेड इन्कम आहे तर तो आहे $2.4K. 2.4K हे डॉलरमध्ये असतात. मी तुम्हाला इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून सांगते. सरासरी 1,95,000 म्हणजे साधारण 2 लाखाच्या आसपास या चॅनलचा फक्त युट्यूबच्या पेमेंट आहे. त्यांचा जो कोलॅबरेशनचा हे असेल इन्कम असेल किंवा इतर काही इन्कम असेल तर ते वेगळं असणार आहे. 2.4K हा फक्त आणि फक्त त्यांचा युट्यूबचा इन्कम आहे म्हणजेच पेमेंट आहे जो की इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केला तर 1,95,000 इतका होतो. ओके. त्यानंतर मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट चॅनल आहे प्रांजल शिंदे व्लॉग्स. तर डेली व्लॉगिंग चॅनल आहे हे पण. तर यांचे जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते 1.41 लाख 1,41,000 आहेत. आणि यांचा जो इन्कम आहे मंथली महिन्याचा इन्कम सांगते मी, वर्षाचा नाही, महिन्याचा इन्कम सांगते. तर मंथली जो इस्टिमेटेड इन्कम आहे तर तो आहे $344. $344 म्हणजे जर आपण इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केलं तर सरासरी 30,000 रुपये महिन्याचे कमीत कमी. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला सगळे अमाऊंट सांगते ना तर हे कमीत कमी आहेत. युट्यूबची अमाऊंट जे आहे ना तर ती वारी होत असते. या महिन्यात 30,000, पुढच्या महिन्यात त्यांना 90,000 येऊ शकतात. जर व्ह्यूज वाढले, व्हिडिओज जास्त अपलोड केले तर जास्त इन्कम जो आहे तर तो जनरेट होऊ शकतो. हे मी तुम्हाला कमीत कमी ॲव्हरेजली त्यांच्या चॅनलचा जो काही इन्कम आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यानंतर तिसरं आपल्या सगळ्यांचंच फेवरेट चॅनल ते म्हणजे आपली आजी. तर आपली आजी एक बेसिकली कुकिंग चॅनल आहे. ट्रेडिशनल कुकिंग, पारंपरिक कुकिंग जे आहे तर ते चॅनल आहे. खूप सारे रेसिपीज, मी सुद्धा भरपूर रेसिपीज त्यांचे स्पेशली लहान बाळांचे जे काही रेसिपीज आहेत तर ते मी त्यांचे फॉलो करते. तर या चॅनलचे टोटल सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते आहेत 17.7 लाख 17.7 लाख या चॅनलचे सबस्क्रायबर्स आहेत. आणि यांचा मंथली एस्टिमेटेड इन्कम आहे कमीत कमी $586 $586 जो की जर तुम्ही इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केला तर जो की होतो 49,000 49,000 कमीत कमी किंवा सरासरी. त्यांचे सुद्धा सेम आपली आजी या चॅनलवरती ना तुम्हाला त्यांचे वेगवेगळे मसाले असतील, म्हणजे लाल मसाला असेल वगैरे, हे भरपूर वेगवेगळे प्रकार ते म्हणजे दुसरा इन्कम सोर्स त्यांनी तयार केलेला आहे. तर हे भरपूर प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील. तर ते अमाऊंट वेगळी. ठीक आहे. त्याचे इन्कम जो आहे किंवा कोलॅबरेशन जो आहे तर त्याची अमाऊंट वेगळी. हे जे आहे तर ते फक्त आणि फक्त त्यांचं युट्यूबचं बेसिक इन्कम आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यानंतर 4th चॅनल आपल्या सगळ्यांचं पुन्हा फेवरेट जे की आहे सासूबाईंची सायली. तर हे एक डेली व्लॉगिंग चॅनल आहे, कॉमेडी चॅनल आहे. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज सासवा सुनाचे आहेत तर त्या घरातूनच बनवत असतात. आणि जसं त्या युट्यूबवरती ऍक्टिव्ह आहेत त्याच पद्धतीने त्या इंस्टाग्राम, फेसबुक तर इतर सोशल मीडिया साईट्सवरती सुद्धा ऍक्टिव्ह आहेत. तर त्यांच्या चॅनलचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत तर ते आहेत 7.85 लाख 7,85,000. त्यांचा मंथली सरासरी जो एस्टिमेटेड इन्कम आहे तर तो आहे $405 जो की जर तुम्ही इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट केला तर जो की होतो 35,000 कमीत कमी. आणि मग त्यांचे भरपूर अजून व्यवसाय आहे. तो म्हणजे त्यांनी रिसेंटली क्लोथिंग बिझनेस जो आहे तर तो स्टार्ट केलेला आहे. जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की त्यांच्या चॅनलवरती वेगवेगळे क्लोथिंगचे प्रॉडक्ट जसे की साड्या असतील, कुर्तीज असतील तर ते सेल करतात. आणि खूप छान पद्धतीने त्यांचा जो चॅनल आहे तर तो त्यांनी घरातूनच ग्रो केलेला आहे. तर एकदा तुम्ही नक्की चेक करा. सासूबाईंची सायली हे जे चॅनल आहे ते व्लॉगिंग प्लस एक व्यवसाय त्यांनी आता घरातूनच चालू केलेला आहे. तर ते एकत्र त्यांचे जे व्हिडिओज असतील तर ते अपलोड करतात.
त्याच्यानंतर 5वं चॅनल पुन्हा एक खूप संघर्षातून उभं राहिलेलं चॅनल जे की आहे वर्षा चौधरी. तर वर्षा चौधरी यांच्या चॅनलवरती टोटल 2 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांचं मंथली एस्टिमेटेड इन्कम जो आहे तर तो आहे $711. $711 म्हणजेच त्यांचा मंथली इंडियन रुपीजमध्ये जर तुम्ही कन्वर्ट केलं तर होतो 60,000 त्यांचा मंथली एस्टिमेटेड इन्कम इंडियन रुपीजमध्ये होतो 60,000. बाकी ब्रँड कोलॅबरेशनचं वगैरे सगळं वेगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर 6th वन आहे. आता मी तुम्हाला काय करते माहितीये का, मुद्दाम मी तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमधले चॅनल्स जे आहेत तर ते शो करत आहेत. म्हणजे एकच फक्त व्लॉगिंग चॅनल असं नाही, तर वेगवेगळ्या फील्डमधले चॅनल्स जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण एक आयडिया येते आपल्याला यातलं कोणता कंटेंट किंवा यातला कोणता नीश जो आहे तर तो आपण घेऊ शकतो, तर हे लक्षात येतं. तर पुढचं चॅनल जे आहे तर ते आहे सहेली चॅटर्जी. आता स्पेशली ज्या लोकांना टीचिंग आवडतं, शिकवायला आवडतं, ठीक आहे, आता काही पण कन्सेप्ट असेल, जसं की मी माझ्या चॅनलवरती काय करते, फ्रीलान्सिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, म्हणजे वर्क फ्रॉम होमशी रिलेटेड जे काय ऑप्शन्स असतात तर ते मी माझ्या चॅनलवरती सांगत असते. तर तुम्हाला सुद्धा असे काही नॉलेज असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर बेसिकली सहेली चॅटर्जी जे चॅनल आहे तर त्या चॅनलवरती सेम फ्रीलान्सिंगचे जे काय सिक्रेट्स असतील, टिप्स असतील, ट्रिक्स असतील, तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स कसा वाढवायचा, तर हे जे काही ओव्हरऑल आहे तर ते तुम्हाला या चॅनलवरती शिकायला मिळणार आहे. तर यांचे टोटल सबस्क्रायबर जे आहेत तर ते 2.81 लाख आहेत आणि यांचा टोटल मंथली इन्कम जो आहे तर तो लॅक ऑफ कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट न केल्यामुळे सरासरी 200 होते. कारण चॅनलवरती जर व्हिडिओज बघितले तर व्हिडिओज खूप असे म्हणजे गॅपनी त्यांच्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, बट स्टील 15-16,000चा इन्कम जो आहे तर त्या इझिली मंथली जनरेट करतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट चॅनल आपल्या सगळ्यांचं पुन्हा आवडतं चॅनल जे की आहे मुक्ता नार्वेकर, जे की आहे भटकंती चॅनल, म्हणजे फिरण्याचं चॅनल. तर मुक्ताचे व्हिडिओज बघितले ना की मला पण असं वाटतं की या पॉइंटला मी पण जाऊन आले, म्हणजे तिच्यासोबत आपण सुद्धा फिरतोय असं खरंच आपल्याला वाटतं. इतकं सुंदर पद्धतीने ती त्याचं एक्सप्लेनेशन देते किंवा सांगते किंवा स्पेशली बोलते. तिची जी बोलण्याची स्टाईल आहे तर तीच मला खूप आवडते आणि मराठी चॅनल आहे तिचं. आणि येस, मी खूप म्हणजे आवडतं मला तिचे व्हिडिओज बघायला, ट्रॅव्हलचे व्हिडिओज बघायला. तर तिच्या चॅनलचे जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते आहे 2.47 लाख, 2,47,000 फॉलोअर्स आहेत. आणि तिचा जो मंथली इन्कम आहे तर तो आहे $584, $584, जो तुम्ही इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केला तर तो होतो 50,000 रुपीज, म्हणजे सरासरी 50,000 कमीत कमी सांगते. बाकी कोलॅबरेशनचं वगैरे जे आहे तर ते वेगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट चॅनल आहे CA रचना रानडे मराठी. तर CA रचना रानडे, तर CA वरून तुमच्या लक्षात आलं असेल की या चॅनलवरती आपल्याला वेगवेगळे फायनान्शियल टिप्स मिळतात किंवा माहिती मिळते. टिप्स मिळण्यापेक्षा मी म्हणते की नॉलेज, फायनान्शियल नॉलेज जे आहे, पैसे कमवणं तर आपल्याला माहितीच असतं, पण पैसे कमवण्यापेक्षा पैशाची बचत, त्याच्याही पेक्षा महत्वाचं पैशाची इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती खूप महत्वाची असते. तर या गोष्टी ज्या आहेत तर ते मी याच चॅनलला फॉलो करून शिकलेली आहे की पैसे कमवणं जितकं महत्वाचं असतं तितकंच त्याची इन्व्हेस्टमेंट प्रॉपर ठिकाणी, कमवलेले पैसे आपले वाढतील कसे, तर ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट कसे करायचे, तर त्याचे वेगवेगळे व्हिडिओजच्या माध्यमातून त्या सांगत असतात, शिकवत असतात आणि खूप सोप्या भाषेमध्ये शिकवतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे टेक्निकल गोष्टी आहेत ना, तर त्या एकदम आपल्याला समजून जातात. तर या चॅनलचा जो सबस्क्रायबर्स आहे तर तो आहे 11.4 लाख, 11.4 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आणि याचा मंथली इन्कम जो आहे सरासरी तर तो आहे $328, $328, म्हणजे जर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर सरासरी 30,000 रुपये महिन्याचे होतात. किमान 30,000 रुपये महिन्याचे हे चॅनल जे आहे तर ते अर्न करत असेल. ठीक आहे. त्यानंतर 9th वन पुन्हा आपल्या सगळ्यांचं फेवरेट चॅनल जे की आहे सरिताज किचन. तर यांचे टोटल सबस्क्रायबर्स आहेत 19.3. तर सरिताज किचन खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांची जी डेव्हलपमेंट आहे किंवा ग्रोथ जी आहे तर ती केलेली आहे. टोटल 19.3 लाखाचा त्यांचा आता सबस्क्रायबर बेस झालेला आहे. यांचा मंथली इन्कम किती असेल तर गेस करा, यांचा मंथली इन्कम किती असेल. तर यांचा मंथली इन्कम $3.4K आहे, $3.4K आहे, जो की जर आपण इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर तो होतोय 2,72,000, 2,72,000 फक्त
फक्त यूट्यूबचा इन्कम आहे 2,72,000. कारण त्यांचे व्हिडिओज जे आहेत प्रत्येक व्हिडिओच्या मागे तुम्ही जर व्ह्यूज बघितले ना तर ते जास्त जात आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला सांगेन डिटेलमध्ये लास्टला की व्ह्यूज म्हणजे तुम्हाला इन्कम जनरेट करण्यासाठी काय लागतंय, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये लास्टला सांगेन. आणि त्यानंतर 10वं चॅनल जे की माझ्या सगळ्या आता हे चॅनल लेडीजचं चॅनल नाही आहे, पण माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी थोडंसं मोटिवेशनल चॅनल आहे जे की आहे JR ट्युटोरियल्स. ठीक आहे, तर JR ट्युटोरियल्स म्हणजे काय, बेसिकली एक अकॅडमी आहे. जसं आपण कोचिंग सेंटरमध्ये जाऊन शिकवतो किंवा घरी मुलांना बोलवून शिकवतो ना, तर त्याच पद्धतीने ते युट्यूबवरती शिकवतात. ठीक आहे, त्यामुळे त्यांचा जो सबस्क्रायबर आहे ना तर किंवा ऑडियन्स किंवा स्टुडंट्स जे आहेत ना तर ते खूप जास्त वाढलेले आहेत. त्यांचे टोटल 19.2 लाख सबस्क्रायबर बेस आहे. आणि जर तुम्ही त्यांचा मंथली इन्कम बघायला गेला तर जो आहे $1.8K, $1,800, जो तुम्ही इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केला तर तो होतो 1,44,000, 1,44,000. आणि त्यांचे खूप चॅनल्स आहेत. ठीक आहे, म्हणजे JR ट्युटोरियल्स जे आहे तर ते अगदी 1st, 2nd, 4thच्या मुलांपासून कॉलेजच्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्स पर्यंत चॅनल आहे. आणि प्रत्येकासाठी त्यांनी वेगवेगळा चॅनल जो आहे तर तो ओपन केलेला आहे. आणि प्रत्येकासाठी त्यांनी वेगवेगळा चॅनल जो आहे तर तो ओपन केलेला आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटसाठी, जसं की प्रायमरीचा वेगळा आहे, त्यानंतर कॉलेज स्टुडंट्सचा, त्यानंतर सेकंडरीचा, तर हे वेगवेगळे चॅनल्स आहेत. तुम्ही एकदा त्यांचं चॅनल व्हिजिट करा. JR ट्युटोरियल्स नावाने आहे आणि खूप छान भाषेमध्ये, म्हणजे त्या चॅनलचा जो स्ट्रगल आहे ना तर तो मी खूप आधीपासून बघितलेला आणि आत्ता त्यांचं जे चॅनल ग्रोथ झालेलं आहे ना तर ते दोन डिफरन्स जे आहेत ते तुम्हाला इझिली त्यांचे जुने आणि नवीन व्हिडिओज बघितल्यानंतर लक्षात येईल. तर हे चॅनल मी का दाखवलं, हे आता लेडीज ओन्ड चॅनल नाही आहे, बट मी का दाखवलं तर माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्यांना वर्क फ्रॉम होमची गरज आहे, ज्यांना घरातूनच काम करण्याची गरज आहे. आणि जर तुमच्यामध्ये काही स्किल्स असतील ना, काही शिकवण्याची कला असेल, जर तुम्हाला मॅथ्स चांगले येत आहे, 1st to 4th असेल किंवा हायर सेकंडरी स्कूलचं असेल, 9th 10thचं मॅथ्स असेल, इंजिनिअरिंग, डिप्लोमा, तर यांचे कोणते सब्जेक्ट जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्ही सिम्पली त्याचं टीचिंग जे आहे, शिकवणं जे आहे तर ते चालू करू शकता. तर शिकवण्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा दाखवणं अपेक्षित आहे असं काही नाहीये. तुम्हाला जसे हवे आहेत तसे व्हिडिओज तुम्ही करू शकता. फर्स्टली जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही व्हाईट बोर्ड यूज करा. ठीक आहे, जसं की एखादी स्लेट आहे, ठीक आहे, एखादी बुक जरी तुम्ही घेतलीत आणि सिम्पली तुम्ही बुकवरती लिहिताय, तुम्ही जे सांगताय ते, आणि सिम्पली एक तुमचे कॅमेराचा एक अँगल असा असणार आहे, तुमची बुक आणि तुमचा हात दिसणार आहे. तर हे सिम्पली तुम्ही स्टार्ट करू शकता सुरुवातीला जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर. किंवा सिम्पली तुम्ही प्रेझेंटेशन्स जे आहेत तर ते यूज करू शकता. जसं की तुम्ही कॅनवावरती प्रेझेंटेशन बनवू शकताय आणि सिम्पली ते तुम्ही स्क्रीन रेकॉर्ड करून सिम्पली युट्यूबवरती अपलोड करू शकता. तर भरपूर असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तर येस, तुम्हाला वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच जर काम करायचं असेल तर नक्कीच सुरुवात करायला हवी. तर आता थोडंसं आपल्या जे जुन्या व्हिडिओजचे कमेंट्स आल्या होत्या तर तिथे थोडंसं लक्ष देऊयात. तर तिथे असे कमेंट्स आल्या होत्या की आमचं चॅनल आहे पण ते ग्रो होत नाहीये, काय म्हणजे नक्की करायला लागेल, त्याला व्ह्यूज मिळत नाही. तर असे तुमचे वेगवेगळे भरपूर कमेंट्स आले होते. तर एक तर चॅनल तुमचे ग्रो करण्यासाठी ना तुमच्या चॅनलचे जे जनरल सेटिंग्स असतात, ठीक आहे, चॅनलचे जनरल सेटिंग्स असते की तुमच्या चॅनलची कॅटेगरी जी आहे, जशी आपण व्हिडिओची कॅटेगरी चूज करतो ना तर त्याच पद्धतीने तुमच्या चॅनलची जी काही कॅटेगरी आहे तर ती चूज करायची असते. त्यानंतर व्हिडिओ अपलोड करण्याचे काही टेक्निक्स वेगळे असतात. त्यानंतर थंबनेल कसा बनवायचा, त्यानंतर तुमचं चॅनल अगदी जर तुम्हाला क्रिएट नसेल तर चॅनल क्रिएट कसं करायचं, तर सगळ्या ज्या टेक्निक्स आहेत ना तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या असतात, ज्या की आपल्याला फॉलो करायला लागतात. काही स्टेप्स असतात त्याच्यामधल्या त्या, सो दॅट आपलं जे चॅनल आहे तर ते ग्रो होणार आहे. ठीक आहे, आणि कन्सिस्टन्सी तर आहेच, कन्सिस्टन्सी, पेशन्स तर तुम्हाला युट्यूबमध्ये ठेवावेच लागतात. माझं चॅनल ग्रो करण्यासाठी कारण मी खूप ब्रेक घेत माझं चॅनल जे आहे तर ते चालू केलं. आता पण जर तुम्ही बघताय तर माझं साधारण 10K ला आलेत सबस्क्रायबर्स, बट स्टील व्हिडिओचा जो हे आहे पॅटर्न जो आहे, गॅप जो आहे तर तो जास्त होतोय ड्यू टू सम रिझन्स. तर तो मी आता कमी करणार आहे. कन्सिस्टंटली माझं चॅनल जे आहे ते ग्रो करणार आहे. तर कन्सिस्टन्सी इथे मॅटर करते. 6 महिने आपण ट्राय केलं, व्हिडिओ काय होत नाही आहेत, सो दॅट बंद करूया, तर असं नाही. कसं आहे, तुमच्या चॅनलवरती ना शॉर्ट्स प्लस लॉंग व्हिडिओज दोन्ही अपलोड करा. शॉर्ट्स प्लस लॉंग. शॉर्ट्सचा उपयोग काय होतोय, शॉर्ट्सचा उपयोग होतोय तुम्हाला सबस्क्रायबर्स जास्त मिळतात शॉर्ट्स थ्रू. म्हणजे तुमचे शॉर्ट्स जर व्हायरल होत असतील
तर मग तुम्हाला सबस्क्रायबर्स जास्त मिळतात आणि लॉंग व्हिडिओजमुळे तुमचा वॉच आवर जो आहे तर तो वाढतो. तर व्ह्यूज मॅटर करतात, व्ह्यूज महत्वाचे आहेत, पण व्ह्यूज पेक्षाही जास्त महत्वाचा आहे तुमचा वॉच आवर. ठीक आहे, म्हणजे किती तास तुमचं चॅनल बघितलं गेलंय. तर आपल्याला असं वाटत असतं की यार हे 4000 तास कधी होणार. पण एक मी गंमत सांगते, मी तुमच्यासोबत एक स्क्रीनशॉट पण शेअर करते, लाईव्ह मधलाच करते, कारण भरपूर जणांना वाटते की हे शक्य नाही. आता ते शक्य आहे हे सांगण्यासाठी मी स्क्रीनशॉट शेअर करते. तर मी जो काल व्हिडिओ अपलोड केला होता, याचा जो पार्ट 1 आहे की हे युट्यूबर्स लाखात पैसे कमवतात, तर तो जो व्हिडिओ आहे ना, तर त्या व्हिडिओला सरासरी म्हणजे आता लास्ट टाइम मी बघितलं होतं तर त्या व्हिडिओला 2.5K वॉच आवर आला होता, म्हणजे 2500 तास वॉच आवर एका व्हिडिओला आला होता. ठीक आहे, त्यामुळे इट जस्ट टेक्स अ वन व्हिडिओ. ठीक आहे, एक व्हिडिओ जर तुमचा व्हायरल गेला तर त्या व्हिडिओ थ्रू तुमचा जो चॅनल आहे तर तो मॉनिटाईज होऊ शकतो. बट तो व्हिडिओ तुमचा मॉनिटाईज कधी व्हायरल कधी जाणार आहे तर ते काही सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही क्वालिटी कंटेंट बनवा आणि असा कंटेंट बनवा की जे जास्त लोक कन्झ्युम करतायत. म्हणजे तुम्ही असं काहीतरी बनवताय जे लोकांना बघण्यात इंटरेस्टच नाहीये, तर मग तुमचं चॅनल ग्रो होणार नाही, तर ते अजून जास्त डेड होत जाणार आहे. तर थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक्स जे असतील तर ते चूज करा. एआयचे भरपूर वेगवेगळे टूल्स आलेले आहेत, तर ते थोडेसे यूज करा. टॉपिक सिलेक्शनसाठी वगैरे असेल, डिस्क्रिप्शनसाठी वगैरे असेल, आणि मग त्या अकॉर्डिंगली प्लॅन करा. जर तुम्हाला काहीच येत नसेल, जर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स जर युट्यूबचा क्लास करायचा असेल तर हा मी माझा व्हॉट्सॲपचा नंबर देते, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर जो आहे तर तो ॲड करते. तर त्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. युट्यूबचे क्लासेस जे आहेत ना तर ते मी 1-to-1 ठेवलेले आहेत, बॅचेसमध्ये नाही ठेवलेले. 1-to-1 म्हणजे तुमचा एकट्याचाच जो आहे तो क्लास होणार आहे, कारण प्रत्येकाचा कंटेंट जो आहे, नीश जो आहे ना तो वेगवेगळा असतो आणि तुमचा फ्लेक्झिबल टायमिंग्सनुसार. कारण मी भरपूर ठिकाणी आता बघितलंय लेडीजचं काय होतंय, बॅच वाईज जर घेतला ना तर 2-3 लेक्चर्स मिस होतात आणि मग त्या तिथून मग ब्रेक लागला की परत ते काय कव्हर करत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की फ्लेक्झिबल टायमिंग, तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार लेक्चर अटेंड करू शकता. सोबतच तुम्हाला माझा पर्सनल असिस्टन्स जो आहे तर तो दिला जाणार आहे. अगदी चॅनल क्रिएट कसं करायचं, व्हिडिओज अपलोड, थंबनेल कसा बनवायचा, एडिटिंग कसं करायचं, तर हा सगळा कन्सेप्ट जो आहे तर तो आपण आपल्या कोर्समध्ये कव्हर केलेला आहे. आणि कोर्सची फी किती आहेत विचारला तर फक्त आणि फक्त 1000 रुपीज आहे. बट जर तुम्ही 15 जानेवारीच्या आधी रजिस्ट्रेशन केलं तर या कोर्सची फी फक्त आणि फक्त 950 रुपीज असणार आहे. तर व्हॉट्सॲप करा, कॉल करा. मी जर कॉल रिसिव्ह नाही केला, कारण खूप कॉल्स येत असतात, त्यामुळे मी सांगते की मी जर कॉल रिसिव्ह नाही केला तर माझी टीम मेंबर रवीना जी आहे तर ती कॉल रिसिव्ह करेल. डिटेलमध्ये तुम्हाला सगळी ती इन्फॉर्मेशन जी आहे कोर्सची तर ती देऊन देईल. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, जर कोर्स करायचं असेल तर हा माझा चॅनल आहे. तर मी एक रिक्वेस्ट करते, ऍक्च्युली खूप कळकळीची रिक्वेस्ट करते की मला लास्ट टाइम ना खूप चॅनल्स असे चेकिंगसाठी आले होते, तर सध्या माझ्याकडे तितकी टीम नाही आहे की मी तुमचं चॅनल चेक करून त्याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे आहेत तर ते करायला सांगू शकेल. कारण तुम्हाला माहिती आहे माझे 2 छोटे बेबीज आहेत, सोबतच माझे 3 कोर्सेस आहेत, माझी अकॅडमी आहे, सोबतच सोशल मीडिया एजन्सी आहे, घर आहे, त्यामुळे भरपूर गोष्टी मॅनेज करायला मला सुद्धा प्रॉब्लेम होतात. आणि स्पेशली अशी टीम माझ्याकडे आता सध्या नाही आहे की जे तुमचे चॅनल सेटिंग करेल. मी नक्कीच जर माझ्याकडून होत असेल तर मी तशीच टीम जी आहे ती प्रोव्हाइड करेन तुमच्यासाठी, बट आता सध्या तरी अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मला जमेल तसं, तुम्ही मला व्हॉट्सअप करून ठेवलेलं आहे आय नो, तर मला जमेल तसं मी तुमचं चॅनल चेक करेन आणि त्याच्यावरती काय तुम्हाला सजेस्ट करायचं आहे तर ते मी सजेस्ट करेन. बट ते थोडंसं त्याच्यामध्ये डिले होऊ शकते, तर प्लीज समजून घ्या. नाहीतर हिने मला सांगितलं नाही किंवा हिने कॉलच रिसिव्ह नाही केला तर असं कोणीही गैरसमज जो आहे तर तो करून घेऊ नका. ठीक आहे, चालेल. तर व्हिडिओ स्टॉप करूयात. आय थिंक हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त मोटिवेशनल होता. आणि अजून एक गोष्टीबद्दल थँक्यू सगळ्यांना. माझी लास्ट व्हिडिओ जी होती तर ती तुम्ही खूप छान त्याला सपोर्ट केला. ती व्हिडिओ जी आहे तर ती व्हायरल गेली आणि खूप जास्त सबस्क्रायबर्स त्या व्हिडिओमुळे माझ्या चॅनलला जे आहे तर ते मिळालेले आहेत. तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप थँक्यू आणि तुमच्या नवीन युट्यूबच्या करिअरसाठी तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.